कथेचं नाव पाचर. लेखक लक्ष्मण देवटे. पोपट सुतार नेटावर बसून वाकसा नावताची दांडी ताशेत होता. तोंडात भरलेला माव्याचा तोबरा, डोळं झाकून दाढखाली चावीत होता. तोंडात मुखरस साचला की तिथंच पेचकारी मारित होता. त्यानं सगळा कोपरा चितारून टाकला होता. भुकेच्या कार नुसताच मावा चावीत होता. दिस वर आला तरी त्याला अजून न्याहारी मिळाली नव्हती. त्याला खडबडून भूक लागली होती. बायकोची हाक ऐकण्यासाठी त्याचं कान आतुर झालं होतं, पण आतून काही हाक ऐकू येत नव्हती. फक्त भाकरी थापल्याचा आवाज तेवढा कानी येत होता. थप थप येणारा आवाजही आता बंद झाला होता. त्याला हायसं वाटलं. तेवढ्या त्याची बायको सुमा रिकामी काटवट घेऊन बाहेर आली. तिनं पिठाचा हात खंगाळून पिठाचं पाणी फेकलं. ओ चला, झालंय सगळं, घ्या जेवून. पदराला हात पुसत सुमा असं म्हणाली, असं कर आणि इथंच जेवतो. मुलकाची कामं पडलेत या, आणि कुठं उठ बस करते. आण. तोंडातला मावा थुकत पोपट असं म्हणाला, बरं उठा, घ्या धुवून, आणते. असं म्हणून सुमा पानईवरची काटवट घेऊन आत गेली. कापडं झटकून पोपट उठला. पानईवर जाऊन त्यानं हात धुतला. खळाखळा गोना करून तिथंच लिंबाच्या सावलीत जेवायला बसला. सुमानं जेवण वाढून आणलं. गरम गरम बाजरीची भाकर आणि झणझणीत वांग्याचं कोरड्यास बघून पोपटच्या तोंडाला पाणी सुटलं. पोपटनं पहिला घास तोंडात घातला आणि त्यानं मोठं भारी तोंड वाचलं. तांब्यावर पाणी घटा घटा डोसून 4 शिव्या बायकोला हसल्या. आईला, अगं कालवण हाय का? ये खाय ग ये. हा, इतकं तिकाट जाळ केलंय? हुसहुस करत पोपट असं म्हणाला, अहो असं काय म्हणताय व? अव नग बरंच तिकट घातलं या, आणि पुळचाट कालवण हाय. तुम्हाला त्या माव्यानं तिकट लागलं या, दुसरं काय? समजावण्याच्या सुरात सुमा असं म्हणाली, वा वा, नाही तो शोध लावला म्हणायचा तू. एवढं नक डोकं चालवू. डोळं मोठालं करत पोपट असं म्हणाला, बरं असं करा, गुळाच्या खड्या बरोबर खा भाकर, देऊ का आणून? सुमा असं म्हणाली, अगं मग काय पंचांगणात बघायचं हाय का? दे आणून पटकर ना, भरू दे गर्दाड कशानं तरी. वैतागून पोपट म्हणाला. मोरमोशा हसतच सुमा घरात पळाली. तिनं गुळाचा खडा आणि तेलाची किटली आणून दिली. पोपटनं बाजरीची भाकर चोरली, त्यात गोळ टाकला, वरून तेल ओतलं. चांगला चपचपीत मलिदा केला. मलिदा खाऊन पोपट पीर साहेबाच्या घोड्यासारखा तट्ट फुगला. ढेकर देऊन पोपट दाट टोकरत बसला. सुमा भांडी घेऊन घरात गेली. खिनभर विश्रांती घेऊन पोपट उठला. आवताला दांडी बसवायला लागला आणि एवढ्यात छबू वारीक आला. काय पोपट, अरे काय चाललंय या? छबू वारकानं विचारलं. काय चालायचं छबू, बसलोय आपल्या ढापल्या काढीत. तुमचं बरं आहे बुवा. वाटीत पाणी आणि सदा आमदानी. वेड वाकडं केस कापलं तरी पैसे मिळतात. तसं आमचं नाही बाबा, दोरीतच घ्यावं लागतं. गुंजा एवढं कानं जुळत नाही, माहित आहे का? आवताची दांडी दोरीत बसवत पोपट असं म्हणाला, अरे बाबा पोपट, अरे आमचं पण तेच झालं या. त्या नव्या थळीची पोरं कुठून तरी बघून येतात आणि हिरो आणि केस कापा म्हणतात. आता तू सांग बरं, ते कुठं जमतंय वय आपल्याला? केविलवाना हसत छबू वारीक असं म्हणाला, ते पण खरंच आहे म्हणा, पण काय र छबू तात्या, आज लांब येणं केलं? पोपटनं विचारलं. आलतो तुझ्याकडंच. माझ्याकडं? अरे मग टेक ना जरा, का असा उभ्या उभ्याच बोलणार आहेस? पोपट असं म्हणाला आणि छबू वारीक आवताच्या रोडावर बसला. बोल, आता काय म्हणतोयस? हातातलं वाकाच बाजूला सारून पोपटनं विचारलं.
त्याचं काय आहे बघ. थोरली पोरगी आली या. कोण सुनीत आली होय? त्याचं बोलणं मध्याच तोडत पोपटने विचारलं. होय, तिचं पोर आता कुठं पाऊल टाकायला लागले या. म्हणलं त्याच्यासाठी गाडा बनवावा म्हणून आलतो तुझ्याकडं. हे काम आहे होय? अरे त्यात काय मग, चांगला झकास गाडा देतो की बनवून. बरं, तिला कवा जायचं आहे? हाय अजून 2-4 दिवस. मग काय, उद्या सांच्याला घेऊन जा. शबू वारकानं दिलेली तंबाखू खाऊन दोघं इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसले. एवढ्यात वाऱ्यानं प्लॅस्टिक फडफडलं. त्याच्या आवाजाच्या दिशेनं शबू वारकानं वळून बघितलं. आयला पोपट, वर काय पान कापड घातले? मावात गळते वय? फडफडणारं प्लॅस्टिक बघत शबू वारकानं विचारलं. मग काय हौसानं टाकलंय वय? 4-5 खण आहेत, पण सगळं गळतंय बाबा. उदाळ चेहरा करत पोपट म्हणाला. अरे लेका, मग घरकुलासाठी अर्ज का करत नाहीस? शबू वारकानं विचारलं. आपल्या जातीला कुठं काय मिळतं या? ए बाबा, आता जातीवर काय नाही, सगळं उत्पन्नावर आहे. माझं मंजूर झाले बघ. जा सरपंचाला हाताशी धर आणि घे करून. शबू वारीक असं म्हणाला. आईला खरं म्हणतोस? पोपटनं आश्चर्याने विचारलं. अरे होय बाबा, खरंच म्हणतो या. हे बघ, 1,80,000 भेटतात, त्यातलं 10,000 द्यायचं सरपंचाला. शबू वारीक मोठ्यापणानं सांगत होता. पण लेका, कागदपत्र कोणती लागतात? पोपटनं असं विचारलं. काय नाही, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि जमीन नसल्याचं तलाट्याचं प्रमाणपत्र झालं, एवढंच लागतं या. मग नाही जमणार, तोंड बारीक करत पोपट म्हणाला. का, काय झालं र? काय झालं न जमायला? शबू वारकानं विचारलं. अरे जमीन आहे ना नावावर, बारीक आवाजात पोपट म्हणाला. असू दे, घरकुल भेटूच तर दुसऱ्याच्या नाव करायचं. हा, डोळं मिसकावत शबू वारीक असं म्हणाला. पण जुळल काय? अंदाज घेत पोपटनं विचारलं. अरे काय झालं न जुळायला? अरे चेरी मेरी दिली ना, काय पण होतंय. बरं पोपट, लय वकूल झालं बघ. तुझ्या हिसाबानं बघ, आता मी निघतो. गिरायक आला असेल, तेवढा गाडा करून ठेवा, येतो मी. असं म्हणून शबू वारीक उठून घराकडे निघाला. भुंग्यानं लाकूड पोखरावं तसं शबू वारकानं पोपट्याचं डोकं पोखरलं होतं. काय करावं तेच त्याला कळना. त्याचं मन कामात लागेना. पोपट उठला. खुंटीवरचा सदरा डोक्यातून अंगात ओवला. वाहनात पाय सरकवून पोपट निघाला. सगळ्या गावात हिंडला, पण सरपंच कुठंच दिसेना. शेवटी त्यानं सरपंचाचा गोठा गाठला, पण गोठ्यावर कोणीच नव्हतं. गोठ्यामागं शेतात सरपंच दारं धरीत होते. सरपंचाला बघून त्याला बरं वाटलं. दोन्ही हात जोडून त्यांना रामराम घातला. काय पोपट, अरे इकडं कोणीकडं? रामरामचा स्वीकार करत सरपंचानं विचारलं. अहो तुमच्याकडे आलोया. जवळ येत पोपट असं म्हणाला. माझ्याकडं? असं काय काम काढलंस र? दारं मोडून सरपंचानं विचारलं. दारं मोडून सरपंच निपळायला बांधावर आले. पोपटनं खिशातला मावा काढून त्यांना दिला. आता मावा खात खात दोघं बोलत बसले. सरपंच, गावात घरकुलाची स्कीम आली म्हणतात. म्हणलं मिळालं तर बघावं म्हणून आलतो तुमच्याकडं. पेचकारी मारत पोपटनं गोंधी फोडली. हे बघ पोपट, कुठली स्कीम काय आपोआप येत नसती, ती आणावी लागते. आता मला सांग, लेकरू राल्ल्या बिगर माई तरी त्याला पाचती का? नाही ना? मग तू सांग, एवढा पैसा बळच आपल्या क्षात कोण घालील का र? खरं आहे तुमचं सरपंच, सगळा खाऊचा बाजार झालाय. पैशाचं वेळ ठेवल्या बिगर कागदच पुढं सरकत नाही. हा, गवताचा शेंडा खोडत पोपट असं म्हणाला.
अंग बघ, आता कसं बोललास. आता हेच बघ, हे पाटाचं पाणी कुठनं येतं या. पाटाकडे बघत सरपंचाने विचारलं. पाटाचं पाणी हिरीतनं येतं या. गवताची कांडी तोंडात टाकत पोपट सरळ म्हणाला. अरे पोपट, हिरीतनं आलं नाही, ते आणावं लागतं. आता ते कसं, बिगर मोटारीचं येतं का वर. छा, बिगर मोटारीचं कुठलं येतंय व. पाण्यात खडा टाकत पोपट म्हणाला. हा, मग ती मोटार, तिचा खर्च, तिला लाईट, तो वायरमन, त्याला चिरीमिरी, ज्याचं त्याला सगळं द्यावं लागतं का नाही. सरपंचाने खोलात जाऊन विचारलं. होय की सरपंच, ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला द्यावाच लागतो की. बरं सरपंच, तुमचं काय असेल ते द्यायला मी तयार आहे. तुमचा फक्त आकडा सांगा. हात गाईला येत पोपटनं विचारलं. अरे पोपट, अरे माझा कसला आकडा. हा, जे वर लागतंय तेवढंच द्यायचं. अहो सरपंच, तोच आकडा सांगा, उगाच पुन्हा मचमच नको. पोपटनं पुन्हा विचारलं. हे बघ पोपट, सगळ्याकडनं 10,000 घेतल्यात, तुझ्याकडनं काही जास्त घेणार नाही. सरपंचाने खुलासा केला. तसं नव्ह, पण पैसे कधी द्यायचं. हे बघ, पैसे अगोदर द्यावं लागतात आणि कागदपत्र उशिरा दिली तरी चालतील, कारण उद्या पैसा आले की तुझं ऑनलाईन नाव होईल. लागलोच का आम्हाला बघ. बरं सरपंच, उद्याच पैसा आणून देतो, असं आश्वासन देऊन पोपट आनंदानं घरी निघाला. घरकुल भेटणार म्हणून पोपटच्या घरात आनंद झाला. पण खरी अडचण जमिनीची होती. जमीन कोणाच्या नावावर करावी हाच मोठा प्रश्न होता. दोघं नवरा बायको परेशान झाले होते. रात्रभर जागूनही प्रश्न सुटत नव्हता. अगं, दादाच्या नावावर जमीन करायची का. कोस बदलत पोपटनं विचारलं. अहो त्यांचं तरी काय सांगावं. उद्या तोंडाला पाणी सुटलं तर काय करायचं आपण. सुमानं शंका मांडली. बरं, तुझ्या भावाच्या नावावर केली तर तो काय बहिणीला फसवील वय. पोपटनं विचारलं आणि ताडकन सुमा उठून बसली. काय, माझ्या भावाच्या नावावर. नको नको, माझा पाठचा भाव हाय, पण काय भरोसा नाही त्याचा. अहो कधी सणासुदीला साधी बुळवण नाही त्याची. मग एवढी जमीन तरी कशावरून परत करेल. असं करा, माझ्या आईच्या नावावर करा. घर बांधून झालं की पलटून घेऊया लगेच. सुमा असं म्हणाली आणि पोपटला योग्य माणूस मिळाल्याचा आनंद झाला. बरं, आता उशीर नका करायचा, उद्याच मामीला बोलवून घेऊया. पोपट म्हणाला. आता त्याच्या डोक्यावरचा ताण कमी झाला होता. विचार करत करतच पोपटला डोळा लागला. दुसऱ्या दिवशी पोपटनं सुमाच्या अंगावरचा डाग मोडला. सरपंचाला 10,000 रुपये पोहोच केले. सासू बोलावून घेतली. 2 दिवसात 4 एकर जमीन सासूच्या नावावर केली. सगळी कागदपत्र सरपंचाच्या हवाली केली. म्हातारी 4 दिवस राहून आपल्या घरला निघाली. नाहीतरी जावायच्या दारात किती दिवस राहणार. पोपटनं सासूला लुगडं चोळी आणली. सुमान आईला पुरणपोळी करून खाऊ घातली. आईला वाट लावताना, ए आई, कोणाला सांगू नकोस बाई, असं म्हणून सुमा तिला पुन्हा पुन्हा विनवीत होती. म्हातारीनं लेकीच्या गळ्यावर हात ठेवून आण घेतली. तवा कुठं सुमाचा जीव भांड्यात पडला. त्याने म्हातारीला आनंदानं वाट लावली. पैसे दिल्यापासून पोपट सरपंचाच्या बगलेलाच होता. 10-5 रुपये चहा पाण्याला खर्च करीत होता. त्याचं कामावर लक्षच नव्हतं. शेवटी एकदाचं घरकुल मंजूर झालं. पोपटला आनंद झाला. जेसीबी लावून त्यानं माळवात पाडलं. एक एक वस्तू गोळा केली. सगळा उधारीचा मामला, मनाचेच भाव. पोपटनं मिस्त्री बघून पाया खोदला. बघता बघता बांधकामाला सुरुवात झाली. सुमा नवऱ्याच्या पायावर पाय ठेवून काम करत होती. काम हळूहळू वर यायला लागलं. जसं काम वर येईल तसं टप्प्याटप्प्यानं हप्तं मिळत होतं. प्रत्येक हप्त्याला तालुक्याला चक्रा मारायच्या.
चिरी मेरी दिल्या बगर हप्ताच निघत नव्हता. पोपट परेशान झाला होता. अशातच सासरवाडीहून निरोप येत होता. म्हातारीनं लेकीचा घोक केला होता, पण सुमाला घरच्या कामातून सवडच होत नव्हती. 2-3 महिन्यात घराचं काम पूर्ण झालं. माळवादाच्या जागेवर टुमदार स्लॅबचं घर उभं राहिलं. संडास बाथरूमसह सगळं तयार झालं. पोपटला आणि सुमाला नव्या घरात राहायला जायची घाई झाली होती. ती आधी सासूला आणून खरेदी पलटून घ्यायची होती. आता उद्याच म्हातारेला घेऊन यायचं ठरवलं होतं. सुमा तांबड्यात उठली, काम आवरायला लागली. तिच्या आईच्या आवडीचे धपाटे बनवले. फडक्यात बांधून पसार आवरीत होती. पोपट अंगणात बसून दाढी करीत होता आणि एवढ्यात दारात गाडी वाजली. दारात जिपडं बघून पोपट दचकलास. गाडीतून सुमाचा चुलत भाऊ शेवराव हा खाली उतरला. पोपटनं त्याला रामराम घातला. पोपट मनातून गडबडला होता. एवढ्या सकाळ सकाळ गाडी कशी आली, काय आघाडीत घडलं की काय, असंच त्याला वाटायला लागलं. गाडीचा आवाज ऐकून सुमा बाहेर आली. भाऊ गाडी घेऊन आलेला बघून तिचं काळीच धडधडायला लागलं. ए दादा, अरे लय सकाळचं येणं केलंस. सगळे खुशाल आहेत ना? डोळ्यात पाणी आणून थरथर त्या ओठानं सुमानं विचारलं. ए अक्का, अगं भाडे घेऊन आलतो ग. मग मारती नाना मला म्हणाला, चाललायस तर सुमाला घेऊन ये. उदास चेहऱ्यानं शेवराव असं म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून सुमाचा जीव शांत झाला. बरं झालं तू आलास, आम्ही पण तिकडच निघालो होतो, असं म्हणून सुमानं त्याला चहा आणून दिला. नको नको मनोस्तोवर तिनं त्याला बळच चहा पाजला. घराला टाळ घालून पोपट आणि सुमा गाडीत बसले. गाडीनं वेग घेतला. गाडी धावायला लागली. तसं पोपटच्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागलं. सुमाच्या डोक्यात शंकेचा किडा वळवळायला लागला. ए दादा, अरे तू खरंच भाडं घेऊन आला होतास का मला न्यायला आला होतास? शिवरावकडं रोखून बघत सुमानं विचारलं. तिच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणवल्या होत्या. ए अक्का, अगं तुला निरोप धाडून पण तू आली नाहीस, म्हणून नानानं तुला आणायलाच पाठवलं होतं. तोंड लपवत शेवराव म्हणाला. आईला बरं नाही वय? आ? सुमानं घाबऱ्या खोबऱ्या विचारलं. बरं हाय, पण तुझा घोक केलाय. अरे दादा, निरोप आला तवाच निघायचं होतं, पण घराचं बांधकाम चाललेलं. उघड्यावर संसार टाकून तरी कसं यायचं र? 1-2 तासाचा प्रवास करून सुमा माहेरी पोचली. अंगणात माणसांची गर्दी बघून सुमाच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती गाडीतून खाली उतरली आणि एकच आरोड झाला. सुमाचा घोक करून करून म्हातारीनं रात्रीचाच प्राण सोडला होता. सगळे सुमाचीच वाट बघत होते. आता सगळ्यांनी गडबड केली. भावकीतली माणसं धावपळ करायला लागली. म्हातारीला शेवटची आंघोळ घालून माडावर घातली. म्हातारीला बघून सुमानं हंबरडा फोडला. ती ऊर बडवून घ्यायला लागली. तिला आईची आठवण येत होती. तिच्यावर आभाळ कोसळलं होतं. तिची अवस्था बघून पोपट ही सासूचं गुणगान गात होता. भेटायला आलेल्या सुमाचा आईच्या मैतालाच हात लागला होता. जड पावलानं एक दिवस सरायला लागला. बघता बघता 13वा झाला. म्हातारीला निवत दाखवून सगळे पाहुणे रावळे पांगले. सुमाला पण घराची ओढ लागली होती, पण काही केल्यानं तिचा पाय ओढत नव्हता. मारुती घरात एकटाच होता. सुमा त्याच्या एकांताचीच वाट बघत होती. त्याला बघून सुमाने पोपट घरात आले. त्यांना बघून मारुती बाजावर उठून बसला. सुमा त्याच्या जवळ जाऊन बसली. बोलायला कुठून सुरुवात करावी म्हणून शब्दांची जुळवाजुळव करायला लागली. हे दादा, आई गेली, माझ्या संग नाही बोलली, पण ती मरताना तू तरी तिच्या जवळ होतास ना? सुमानं डोळं पुसत हळूच विचारलं. हे अक्का, अगं आईनं माझ्या मांडीवरच प्राण सोडला बघ, असं म्हणून मारुतीही डोळं पुसायला लागला. ए दादा,
मारताना आई काय म्हणाली का? पदरानं डोळं पुसत सुमानं पुन्हा विचारलं. होय, सारखी तुला पुसत होती. काय म्हणत होती रा? आधीर होत सुमानं विचारलं. म्हणायशी सुमा आली का, तिची जमीन, आणि एवढंच बोलायची. पुढं काहीच बोलली नव्हती. पण मी ओळखलं की आईला काहीतरी सांगायचंय. मी तिला शपथ घातली आणि मग तवा कुठं मोकळ्या मनानं ती बोलली. ए दादा, शपथ घातल्या वाय बोलली, तिनं सगळं सांगितलं असेल. असं म्हणून सुमानं मोठ्या आशेनं भावाच्या हातावर हात ठेवला. होय, आईनं मला सगळं सांगितलं. मारताना माझा हातात हात घेतला आणि क्षीण आवाजात मला म्हणाली, सुमानं माझ्या नावावर 4 एकर जमीन केली. ए अक्का, ते पुढं काहीतरी बोलत होती, पण पुढचं काहीच उमजत नव्हतं. आणि मग हळूहळू तिचा आवाज खोल गेला आणि हातात घेतलेला हात गळून पडला बघ. आणि बोलता बोलताच आईनं प्राण सोडला. असं म्हणून मारुती रडायला लागला. अरे दादा, घरकुलासाठी माझी जमीन मी आईच्या नावावर केली होती, पण आई मध्येच निघून गेली बघ. आता ती वारसा हक्कानं तुझ्याच नावावर होईल. तेवढी जमीन पलटून दे रे माझ्या राजा, पलटून दे. काकुळतीला येत सुमा असं म्हणाली. अगं अक्का, अगं आईनं जमीन नावावर केल्याचं सांगितलं, पण ती पलटून देण्याचं काहीच नाही सांगितलं. आणि मग तिच्या वचनाला मळ कसा लावू म्या? नाक फुगवत मारुती असं म्हणाला. अरे असं कसं म्हणतोय दादा? अरे घर झालं की पलटून घेणार होते, पण देवानं नाही ठेवलं तिला. पदरानं डोळं पुसत सुमा असं म्हणाली. ए आई मेलिया, एवढं दुःख झालंय आणि तुला जमिनीचं पडलं वय ग. आता काय नाही, बघू पुढच्या पुढं. असं म्हणून मारुती उठून बाहेर निघून गेला. सुमा समजायचं ती समजली. नवऱ्याला घेऊन ती जड पावलानं आपल्या गावाकडे निघाली. तिला आता घराची ओढ लागली होती. फाट्यावर येऊन ती गाडीची वाट बघत होती, पण गाडी कुठंच दिसत नव्हती. ए सुमे, म्हातारी अजून 8-10 दिवस जगायला पाहिजे होते. गावाकडे वळून बघत पोपट असं म्हणाला. होय की, 8-4 दिवस जगत होती तर ह्या गोष्टी फालाच आल्या नसत्या. पण तिच्या तरी काय हातात? नाराजीच्या सुरात सुमा म्हणाली. ते पण खरंच आहे, पण म्हातारी मरून मेली आणि जाताना पाचर मारून गेली. लांब बघत पोपट असं म्हणाला. आणि एवढ्यात दोर फुपाटा उधळताना दिसला. त्या फुपाट्यातच गाडी धावत होती. गाडी धावत होती. गाडी धावत होती.